हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट का आहे सुरुवातीलाच मी क्लिअर करते. आजच्या व्हिडिओ शिवाय तुम्ही इंग्लिश बोलू शकणार नाही. का तर आजच्या व्हिडिओचा टॉपिकच असा आहे की 80% इंग्लिश लँग्वेज डिपेंड ऑन दिस टॉपिक. असा कोणता टॉपिक आहे की 80% इंग्लिश याच्यावर डिपेंड आहे? तर आजचा टॉपिक आहे वर्ब. सो हा टॉपिक पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण वर्बची जी कन्सेप्ट आहे ती खूप वाईड आहे आणि ते समजणं खूप नेसेसरी आहे. सो आज मी खूप बिगिनिंग लेवल पासून तुम्हाला एक्झॅक्टली वर्ब काय असतात, त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत, फॉर्म्स कोणकोणते आहेत, कशासाठी, कोणकोणत्या टाईपच्या सेंटेन्ससाठी ते वापरले जातात, हे आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी कंडक्ट करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. चला आजचा व्हिडिओचा टॉपिक स्टार्ट करूया. आजचा टॉपिक आहे वर्ब. सो इंग्लिशमध्ये ज्याला वर्ब म्हणतात त्यालाच मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतात. आता बघा किती सोपं आहे. मराठीत क्रियापद, आता क्रियापद या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की क्रिया. ओके, मग क्रिया दाखवणारे जे शब्द असतात त्याला आपण क्रियापद म्हणतो. मग क्रिया दाखवणारे कोणकोणते? सपोज मी शिकवते आहे, मग आता ही सुद्धा एक क्रिया आहे शिकवण्याची. मग मी इंग्रजी शिकवते, मग शिकवते हे काय झालं या वाक्यामधलं? क्रियापद झालं. ओके, मी बोलते, बोलण्याची क्रिया आहे. खाणे, पिणे, उठणे, बसणे, बोलणे, हसणे, रडणे, उड्या मारणे, शिकवणे, शिकणे, या सर्व काय आहेत? क्रिया आहेत. आणि हे क्रिया दाखवणारे जे शब्द असतात त्यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये क्रियापद असं म्हणतात. आता ही झाली मराठीच्या बाबतीत. सेम इंग्लिशच्या बाबतीत आहे की क्रियापदाला आपण इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणतो. मग वर्ब्स कोणकोणते आहेत? देयर आर टू टाइप्स ऑफ वर्ब. हेल्पिंग वर्ब असतात आणि ऍक्शन वर्ब असतात. मग आता हेल्पिंग वर्ब तर आपण शिकलो आहोत. आता आपल्याला शिकायचं आहे ऍक्शन वर्ब. मग आता ऍक्शन वर्ब याच्यामध्ये सुद्धा त्याचा अर्थ दडलेला आहे बघा. ऍक्शन वर्ब म्हणजे असा शब्द की जो काय दाखवतो? ऍक्शन्स दाखवतो. मग ऍक्शन्स कोणकोणते असतात? जसं की मराठीमध्ये लिहिण्यासाठी असतं राईट, वाचण्यासाठी आहे रीड, खाण्यासाठी आहे ईट, बोलण्यासाठी आहे स्पीक, खेळण्यासाठी आहे प्ले. मग आता ह्या साईडला जे मराठीत सांगितले ते होते क्रियापद आणि इकडे जे इंग्लिशमध्ये सांगितले ते होते वर्ब्स. ओके, मग आता हे जे वर्ब्स आहे की याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की वर्ब काय असतो? की ऍक्शन दाखवणारा शब्द. जिथे जिथे ऍक्शन असेल तिथे तो असणार आहे ऍक्शन वर्ब. मग आता याच्यामध्ये बघा, हा जो वर्ब आहे जनरली जर बघायचं ठरलं तर जो मराठी सेंटेन्स आहे आणि इंग्लिश सेंटेन्स आहे, दोन प्रकारचे जे सेंटेन्स आहेत, तर मराठीमध्ये जे वर्ब आहे ते कुठे येतं? शेवटी येतं. आणि तेच इंग्लिशमध्ये कुठे येणार आहे? तर 2 नंबरला. 2 नंबरला कसं? की सुरुवातीला आपला येणार आहे सब्जेक्ट. ओके, आणि सब्जेक्ट नंतर येणार आहे तुमचा वर्ब. मग आता ते मराठीत शेवटी कसं आणि इंग्लिशमध्ये 2 नंबरला कसं ते आपण लगेच बघूया. फॉर एक्झाम्पल, इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे राम आंबा खातो. ओके, आता हे जे वाक्य आहे की राम आंबा खातो, मग आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे बघा. तर इथे क्रिया सुरुवातीला कोणती आहे? की खाण्याची क्रिया आहे, म्हणून खातो हे काय झालं या वाक्यामधलं? क्रियापद झालं. मग आता हेच वाक्य जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर ते कसं येईल बघा. आता इथे करता आहे राम, आता इथे खाण्याची क्रिया आहे म्हणून इथे काय घेणार? इट्स मँगो. ओके, राम इट्स अ मँगो. मग आता इथे जे शेवटी क्रियापद आलेलं आहे खाण्याची क्रिया, तेच इंग्लिशमध्ये कुठे आलेलं आहे? तर 2 नंबरला आलेलं आहे, 2 नंबरला आलेलं आहे. मग वाक्य कोणतेही असो, मराठीत जे क्रियापद शेवटी येतं तेच इंग्लिशमध्ये कुठे येतं? 2 नंबरला. ते समजून घेण्यासाठी अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. मी क्रिकेट खेळतो.
ओके, हे एक्झाम्पल बघा. मी क्रिकेट खेळतो. आता माझ्यासाठी इथे काय घेणार मी? आय. आता इथे खेळण्याची क्रिया आहे. खेळतो हे वाक्यामध्ये क्रियापद आहे. खेळण्यासाठी आपण वर्ब कोणता वापरतो? प्ले. सो आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. इथे सुद्धा वर्ब कुठे आलेला आहे? तुमचं सेकंड नंबरला आलेला आहे. थर्ड एक्झाम्पल इज ती इंग्रजी बोलते. ती इंग्रजी बोलते. तिच्यासाठी आपण सब्जेक्ट घेणार आहे शी. आता बोलणे हे क्रियापद आहे. इंग्लिश मध्ये आपल्याला सेकंड नंबरला काय घ्यायचं आहे? शी स्पीक्स इंग्लिश. शी स्पीक्स इंग्लिश. इथे स्पीक काय आहे? वर्ब आहे. आता हा एस का लागला? हा एस काय लागला? तर पुढच्या लेक्चर मध्ये हे सुद्धा मी क्लिअर करणार आहे. आता जर सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. सो त्यामुळे आहे ते लक्ष द्या की इथे शेवटी येणारं जे क्रियापद आहे ते इंग्लिश मध्ये सेकंड नंबरला येणार आहे. आता बघा, वर्बचे किती फॉर्म्स असतात. जसे क्रियापदाचे रूप असतात तसेच इंग्लिशमध्ये वर्बचे काय असतात? फॉर्म्स असतात. बघा, देअर आर 5 फॉर्म्स ऑफ वर्ब्स. वर्बचे 5 फॉर्म्स असतात. इथे मी काही एक्झाम्पल्स म्हणून घेतलेले आहेत. बघा, V1. V1 मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. V2 मीन्स सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. V3 मीन्स थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. V4 means fourth form of the verb and V5 means fifth form of the verb. हे फॉर्मचे हे वर्बचे 5 फॉर्म्स आहेत. मग आता तिथे एक्झाम्पल्स. आता बघा, इथे मी एवढं कंडक्ट करू शकत नाही कारण वर्ब्स खूप सारे आहेत. मराठीत जेवढ्या क्रिया आहेत ना तेवढेच इंग्लिश मध्ये वर्ब्स आहेत. ओके, एवढं सगळं घेणं एका लेक्चर मध्ये पॉसिबल नाहीये. पण एवढं लक्षात ठेवायचं की 80% जी इंग्लिश लँग्वेज आहे ती पूर्णपणे वर्बवर डिपेंड आहे. वर्ब जर तुम्हाला प्रॉपर माहित झाले की कोणता फॉर्म कुठे वापरायचा, कोणत्या वाक्यांसाठी वापरायचा, कोणत्या काळात वापरायचा, हे जर तुम्हाला लक्षात आलं तर डेफिनेटली तुम्ही इंग्लिश इझिली बोलू शकतात. मग आता हे जे वर्बचे 5 फॉर्म आहेत त्याचे 5 फॉर्म मी काही घेतलेले आहेत. बघा, आता इथे आहे गो. हा फर्स्ट फॉर्म आहे. आता गोचा अर्थ काय होतो? तर जाणे. ओके, गो मीन्स जाणे. आता गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट. वेंट मीन्स गेला. ओके, गोचा सेकंड फॉर्म काय आहे? वेंट. त्यानंतर थर्ड फॉर्म आहे गॉन. मीन्स गेलेला आहे. त्यानंतर आहे गोईंग. मीन्स जात आहे. जात आहे. आणि फिफ्थ फॉर्म आहे गोज. जातो. ओके, आता हे 4-5 फॉर्म मी इथे कंडक्ट केलेले आहे. पुढे आहे राईट. राईट मीन्स लिहिणे. त्यानंतर राईटचा सेकंड फॉर्म आहे रोट. रोट मीन्स लिहिले. थर्ड फॉर्म इज रिटन. मीन्स लिहिलेले आहे. लिहिलेले आहे. आणि रायटिंग मीन्स लिहित आहे. आणि फिफ्थ फॉर्म इज राइट्स मीन्स लिहितो. लिहितो, लिहिते, व्हॉट एव्हर. ओके, त्यानंतर आहे प्ले. प्लेचा अर्थ आहे खेळणे. प्लेड मीन्स खेळला. प्लेड मीन्स खेळलेला आहे. प्लेइंग मीन्स खेळत आहे. आणि प्लेज मीन्स खेळतो. आता या अर्थावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या प्रकारच्या वाक्यांसाठी कोणता वर्ब यूज केला जातो. डोंट वरी, मी काय सगळंच एका लेक्चर मध्ये कंडक्ट करणार नाहीये. आज हे फक्त वर्ब काय आहे एक्झॅक्टली त्याचं इंट्रोडक्शन आहे. आपण हे जे वर्बचे
5 फॉर्म आहेत ते पूर्णपणे वेगवेगळ्या लेक्चरमध्ये कंडक्ट करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला जर वर्बचा फर्स्ट फॉर्म मी शिकवायला घेतला तर तो फर्स्ट फॉर्म कुठे वापरायचा, कोणकोणत्या प्रकारच्या वाक्यांमध्ये वापरायचा आणि कसं इंग्लिश बोलायचं त्याचा वापर करून हे सुद्धा आपण प्रॉपरली डिटेलमध्ये घेणार आहोत. सो आजचा व्हिडिओ तुम्ही ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून घ्या की वर्बच्या बाबतीत तुमची ही बेसिक जी ओळख आहे ती आपण आता घेत आहोत. आता एवढं तर क्लिअर आहे की वर्बचे 5 फॉर्म असतात. मग आता ते कसे आहेत ते सुद्धा मी विथ एक्झाम्पल घेतलेले आहे. आता त्याच्या अर्थावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ते कशा कशा प्रकारच्या वाक्यांमध्ये वापरले जातात. जसे की गो, गो मीन्स जाणे, त्याचा अर्थ जाणे असं होतो. मग आता जसं की तो शाळेत जातो, मग तिथे काय येईल, जातो साठी काय येईल, गोज. ही गोज टू स्कूल. त्यानंतर तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेलेला आहे, ही हॅज गॉन टू स्कूल. आणि तो शाळेत जात आहे, ही इज गोइंग टू स्कूल. म्हणजे आता थोडस मी इथे सांगते की वर्बचा फर्स्ट फॉर्म कधी वापरायचा, तर वर्बचा फर्स्ट फॉर्म ज्या क्रिया रोज घडतात त्यावेळेला आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा. नेहमी होणाऱ्या नेहमी घडणाऱ्या ज्या क्रिया असतात की ज्या रोज होतात त्याच्यासाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा. जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, आता ही रोज घडणारी, असं एखादा दिवस झालं का की ती क्रिया झालेली नाहीये. म्हणजे नेहमी होणारी, सूर्य पूर्वेला उगवतो, द सन रायझेस टू ईस्ट. ओके, नेहमी घडणाऱ्या घटना मात्र रायझेस, इथे वर्बचा 5th फॉर्म वापरला. त्यानंतर सेकंड फॉर्म कधी वापरायचा, ज्या वेळेला क्रिया झाली आहे. जसे की तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल, क्रिया झालेली. ओके, त्यानंतर तो शाळेत गेलेला आहे म्हणजे पोहोचलेला आहे, त्याची क्रिया झालेली आहे. मग ज्या वेळेला क्रिया होऊन पूर्ण होते त्यावेळेला वर्बचा थर्ड फॉर्म वापरतात की ही हॅज गॉन टू स्कूल. आणि तो शाळेत जात आहे म्हणजे क्रिया काय आहे, चालू आहे. मग चालू क्रियेसाठी क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं, तर 4th फॉर्म वापरायचा. आणि तो शाळेत जातो, ही गोज टू स्कूल. इथे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्बचा 5th फॉर्म आपल्याला वापरावा लागतो. ज्या वेळेला हे डिटेलमध्ये घेणार ना त्यावेळेला परफेक्टली तुमच्या लक्षात येणार आहे. मग आता याच्यावरून एवढंच लक्षात येतं. आता इथे बघा, तुम्ही म्हणाल की हे जे वर्ब आहे, गो आहे, राईट आहे, याचा सेकंड, थर्ड, 4th हे जे फॉर्म आहेत ते वेगळे, टोटली वेगळे आहे. पण हा जो प्ले आहे त्या प्लेचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम आहे. असं का, बघा असं का, याचं कारण सांगते. हा जो वर्ब आहे ना, वर्ब त्याचे 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेग्युलर, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेग्युलर वर्ब आणि सेकंड आहे इरेग्युलर वर्ब. मग आता रेग्युलर कोणते आणि इरेग्युलर कोणते. मग आता रेग्युलर वर्ब म्हणजे कोणते की ज्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय असतो, सेम असतो. ओके, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असणारे जे वर्ब असतात ते रेग्युलर वर्ब असतात. की त्याला एकदम सोपं की त्याला फक्त आणि फक्त ईडी प्रत्यय लागतं. ईडी फॉर्म त्याला लागला की सेकंड आणि थर्ड फॉर्म हा सेम असतो, त्याला म्हणतो आपण रेग्युलर वर्ब. मग इरेग्युलर वर्ब कोणते की ज्याचा सेकंड, थर्ड, 4th सगळेच्या सगळे फॉर्म काय असतात, वेगळे असतात, त्याला आपण इरेग्युलर वर्ब म्हणतो. आता बघा, इथे जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर वर्ब हे पाठच करावे लागतात. वर्ब कोणत्या क्रियेसाठी कोणतं वर्ब वापरावं लागतं हे तुमचं लर्न असणं नेसेसरी. त्याचा सेकंड फॉर्म, त्याचा थर्ड फॉर्म, 4th फॉर्म हे सगळं पाठ करावं लागतं. इथे कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाहीये. तुम्हाला वर्बचे सेकंड, थर्ड फॉर्म माहीतच असणं गरजेचं आहे. मी आता सेकंड आणि थर्ड फॉर्मच का बोलली, कारण की जो 4th फॉर्म आहे तो
कंपल्सरी त्याला आयएनजी प्रत्यय लागतं. म्हणजे तो पाठ नाही केला तरी तुम्ही इझिली फोर्थ फॉर्म करू शकता. जसं राईट असेल तर रायटिंग येतं, स्पीक असेल तर स्पीकिंग येतं, गो असेल तर गोईंग येतं. ओके, सो आयएनजी लागतो. फक्त इथे लक्षात काय ठेवायचं आहे, सेकंड आणि थर्ड फॉर्म. अजून सोपं करून सांगते, जो रेग्युलर वर्ब आहे ना, की ज्याला फक्त ईडी फॉर्म लागतो सेकंड आणि थर्डला, तर त्याचा नंबर किती आहे बघा, 97%. म्हणजे पूर्ण 100% पैकी 97 म्हणजे 97% जे वर्ब्स असतात ना, ते रेग्युलर वर्ब्स असतात की ज्याच्या सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागतो. आता आपल्याला लक्षात कोणते ठेवायचे आहे, फक्त इरेग्युलर वर्ब की ज्याचा क्वांटिटी किती आहे, फक्त 3%. ओके, इथे गो असेल तर वेंट, राईट असेल तर रोड आणि प्ले असेल तर प्लेड आणि प्लेड. म्हणजे इथे हे वेगळे हे जे आहेत ते इरेग्युलर वर्ब्स आहेत आणि हा आहे रेग्युलर वर्ब. आता बघा, रेग्युलर वर्ब असतात 97% आणि इरेग्युलर वर्ब असतात 3% ओनली. बघा, ही वर्बची कन्सेप्ट खूप ह्यूज आहे. ती एका लेक्चर मध्ये समजणं इम्पॉसिबल आहे, पण थोडंफार म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की हा जो वर्ब आहे त्याला मराठीत क्रियापद म्हणतात. मराठीमध्ये शेवटी येतं, इंग्लिशमध्ये सेकंड नंबरला येतं, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर येतं. आणि वर्बचे 5 फॉर्म असतात. काही रेग्युलर वर्ब असतात, काही इरेग्युलर वर्ब असतात. एवढं जरी तुम्हाला ह्या लेक्चर मधून कळालं तरीही तुम्हाला भरपूर तरीही तुम्हाला वर्ब विषय खूप समजलं असं मी समजते. तर बघा, उद्या अजून डिटेल मध्ये आपण वर्ब शिकणार आहोत, पण व्हिडिओ आता खूप मोठा होईल त्यामुळे इथे स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.